गर्लफ्रेंड पाहिजे तुम्हाला? गर्लफ्रेंड पाहिजे का? हो हा? हो. अजून सिरियसली फोन घ्यायचा आपल्याला? हा तुझ्यासाठी. धरा, मला चिडचिड होते यार अर्जुनात. तुम्हाला जर असं अचानक 1 करोड रुपये भेटले तर तुम्ही काय घ्याल? मी राजा होतो, तू दासी होतीस. करून मुलींची देते. सुपर पॉवर बघितली का? त्या मुलाच्या अभ्यासावरून बायकोच्या शॉपिंग वर आली डायरेक्ट. मी तुला असलं काहीतरी वेगळं बोललं ना, मला करंट लागतंय. मला वॉशरूमला नाही जायचंय, पण जाऊन येतो मी. जे तिला फुल असं कन्फ्युजन मध्ये ठेवूया आपण. हॅलो गाईज, आज आहे संडे आणि संडे म्हणलं की आरामाचा दिवस असतो. पण माझ्या आयुष्यात हे असं एक तुफान आहे जे मला संडेला पण आराम करू देत नाही. मी काय केलं? 2 तास झालं माझ्या मागे लागले, कुठेतरी बाहेर जायचंय. म्हणलं ठीक आहे, 1 तास आधी आवरायला घेतलं मी पण, ही पण माझं झालं 5 मिनिटात, हिचं आणखी चालू आहे. झालंय माझं, पण मी असंच बघत होते. आणि सगळ्यात मेन गोष्ट, कुठं जातोय आम्हाला तेच नाही माहिती. ते मी ठरवलेलं आहे कुठं जायचंय ते. आपली नेहमीची जागा असणार आहे, ते म्हणजे मॉल. मॉल नेहमीची जागा नाहीये, ते आपलं दुसरं घर आहे. हो गाईज, ते आमचं दुसरं घर झालंय. कारण की आम्हाला बोर झाल्यावर दुसरं काहीच जवळपास नाहीये, सो आम्ही मॉलमध्ये पडून असतो. जवळ आहे म्हणून तिथंच पडून राहायचं का? मी काय म्हणते ऐका, एक दुकान घेऊया आपण तिथं. रिकामा दुकान, फक्त आपल्याला बसायला. वाह दीदी, वाह दीदी. नाही नाही दीदी, वाह दीदी. कारण की आपण जर काही विकायला ठेवलं ना काही आम्ही, तर असं होईल, ग्राहकाला विकण्यापेक्षा आमच्या घरामध्येच ते येऊन सामान जाईल. लॉस, फुल लॉस. चला मॉलला जाऊया. म्हणजे मॉलचं अर्ध सामानीनं घरी आणून ठेवले, तरी अजून मॉलमध्ये काय काय घ्यायचं तुला अजून मॉलमध्ये? टाइमपास साठी चला, आज बोर झाले, संडे आहे, थोडं तरी काहीतरी टाइमपास करूया, जाऊन विंडो शॉपिंग करूया. विंडो शॉपिंग संडेला आराम करायचं असतं, मला सुट्टी असते, असं पडून राहा वाटतं मला. इव्हिनिंग होत आली, जवळ जवळ दुपार झाली, इतक्या वेळ आरामच केलाय तुम्ही. दुपार जातोय आपण, सकाळी सकाळी नाही जातोय. आराम करू दिलंस का तू माझ्या कानावर बुनबुन बुनबुन सकाळपासून? संडे आहे कुठेतरी चला, संडे आहे कुठेतरी चला. हा, मी आणि झोपलेलं उठून मला आवरायला लावली आहे. बुनबुन करते का मी? ठीक आहे. पण नाही ग, नाही ग, तुला नाही बोललं, तुला नाही बोललं, तुला नाही बोललं. ए काय होतं ते? ए म्हणजे काय? मेकअप निघाला तुझं सगळं, पांढरं पांढरं हात माझा. काही खोटं बोलू नका अर्जुन, मेकअप नाहीये. कसले झोटे आहेत गाईज, नाहीये. उगा काय लिपस्टिक लावले. नाही केलं, नाही केलं. नाही केलं. 1 तास झालं काय करत आहेस मागून? थांबा थांबा, दिसेल ना त्यांना पण मला जे दिसतंय दृश्य. चांगलं नाहीये काही दृश्य. खूप छान आहे, माझ्या आयुष्यातलं चांद आहे हे. लिपस्टिक गेली असती गाईज माझी. चला निघायचं का नाही? चला चला चला, हिला आणावं लागेल जरा चक्कर मारून, नाहीतर असं ग्रहण बनून माझ्या डोक्यावर फिरत राहील. माझ्या चंद्रावर असं काही होऊ नये म्हणून मला हिला घेऊन जावं लागतं. बसा, कवर नका करू आता. ग्रहण बोललायत मला तुम्ही. माझ्या चंद्र मग ग्रहण कोणाला तुमच्या लागतं? ग्रहण आहे मी. ग्रहण कोणाला लागतं? मी माझ्या गालाला हात लावून बघतो. गाईज, मी हात धुवून येतो जरा, नंतर हिला घेऊन जातो. आई सॉप, एवढं भारी वातावरण झाले. ओ 4 व्हीलर नको, 2 व्हीलरनी जाऊया. का? वातावरण बघा, नंबर 1 वातावरण आहे. कसलं भारी वाटतंय. थोडं आम्ही, अरे 1 मिनिट, पकड 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 पकड. काय लिपस्टिक विसरली. काय पोरगी आहे राव, लिपस्टिक. म्हणजे काही विसरलेलं चालेल, पण लिपस्टिक एखाद्या वेळेस विसरलं तर बिलकुल नाही चालणार. मॅडम तासभर झालं कुठं गायब झालेत काय माहिती. तर मी थांबल्या थांबल्या असं विचार करत होतो की आम्ही निघताना आमचे थोडेसे वादावाद झाले आणि ती मला म्हणत होती की तुम्ही फार टोमणे देताय, जे काय म्हणायचं त्याचं उलटच बोलताय. तर मी म्हणत होतो की आज ही तर चांगली आयडिया भेटली मला, आज दिवसभर करायला पाहिजे हे तिच्यावर. तिला बिलकुल आयडिया नाही आहे, आणि जर तिने काही विचारलं मला की हे कसं आहे आणि जर मला पण आवडलं तर मी ते म्हणणार की नाही आवडलं आणि ते घेणार गोष्ट. म्हणजे तिला फुल असं कन्फ्युजन मध्ये ठेवूया आपण. 1 तास लागलाय ट्रॅफिक ह्याच्यामध्ये, पार्किंग मध्ये, ट्रॅफिक मध्ये पण नाही. मला वॉशरूमला नाही जायचंय, पण जाऊन येतो मी. परंपरा आहे आल्यावर जायला, नेहमी येतेच मला, पण आज नाही आली तरी जाऊन येतो मी. वो अलग ही लेवल का बंदा था. काय जायलाच पाहिजे असं काही नाहीये. ओय अर्जुन, हा? नको जाऊया रोगी, काय आहे असलं? तू पण जाऊन ये. मला नाही आली. आली काय होतं? जा. आला. एवढा वेळ काय केलं मध्ये? झालं ब्लॅडर रिकामं झालं? नाही, हा, मग कशाला गेलं? छान वाटतंय, नाही झालं रिकाम. अर्जुन काय बोलत आहे त्यांनाच कळत आहे. अर्जुन जाऊ द्या. मी काय म्हणत होते, इथं जरा आपण मिनी सोला जाऊन येऊया, ठीक आहे? मेगा ऑफर चाललंय, चलो. एवढ्या क्यूट क्यूट गोष्टी आहे तिथं.
आणि हा माझा नवरा कुठे गेलाय? हे बघा, हे बघा, किती वेळचा शोधतेय मी. गॉगल ट्राय करत बसू. मिनी मध्ये गॉगल कोण ट्राय करते? यहाँ पे बर्फ पड़ने वाला है. लगता है बर्फ पड़ने वाली है. कहना क्या चाहते हो? अरे तुला भेटले का इथलं खेळणीतलं ठिकाण? छोटे छोटे गोष्टी. खेळणीचं ठिकाण नाहीये, हे स्टोरेज आहे. स्टोरेज साठी घ्यायचंय. भारी आहे ना? हो छान आहे. घ्यायचं का आपण? घेऊया चल. अर्जुन घ्यायचं म्हणलं ना? हे बघ हे छान आहे. पाहिजे का तुला? आलू चिलू. या चिलते आलू. आलू चिलू. आलू चिलते असं असं. गाईज हा माझा आलू आहे म्हणून. आलू चिलू. इथं आहे याची कॅप. अरे भारी. हे बघ आता काय मी तेच डोक्यावर धरून बसली होती, अशी घाण घातली आहे ते. होती. ठेव. कसलं घाण आहे ते. आधी कसं म्हणलं पण छान आहे, छान आहे. काहीच आम्ही फक्त 2 दुकानं फिरलोय आणि अर्जुन मला कुठे घेऊन चाललंय तुम्हाला दाखवते. कुठे चाललोय साहेब आपण? खायला फूड कोर्ट. नुसतं खादाड खायलाच येतात हे फक्त मॉल मध्ये. आणि तुम्हाला जसं तू- shopping करायला यायचं असतं. जसं तू येते शॉपिंग साठी फक्त. फक्त. हा फक्त. मग शॉपिंग करायची आणि मग ठीक आहे नंतर काम खायला करू. जायचं. तू शॉपिंग कर, मी खाऊन येतो काय. मला खायचं पण असतं, शॉपिंग पण करायची असते. खाऊ रे. आवरी आहे मी. इथंच भांडणं होतील बघा, मॉल मध्ये भर मॉल मध्ये भांडणं होतील माझी गाईज. बायको गुणी बायको आहे माझी एकदम. हिरा आहे माझा तू. डोनट खायचं का तुला? डोनट. नाही नको, डोनटचा मूड नाहीये माझा. थोडस असं काहीतरी स्पायसी खायची इच्छा आहे. पैसा हे काय लावले गाईज? असं मला असं असं ते आळ्या अशा झाल्यासारखे वाटते. छी, छान आहे का ते? काय झालं? करंट लागलं. धोकादायक आहे हा माणूस, त्याच्यापासून लांब राहा. लांब 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 लांब. हो स्पायडरमॅन. करंट फेकलं मी तुझ्यावर. छी. हे बघा गाईज, घरातून मला असं म्हणून आणलेली की फक्त विंडो शॉपिंग करायची आणि इथं आल्यावर माझं काय घेणं घेत नाही. आक्षेप पळाली आहे. यांच्यावर भरोसा ठेवणं म्हणजे असं अवघड झालंय माझ्यासाठी. होय आहे, मी पण आलोय तुझ्या सोबत इथे. आलात ना, मग कोण काय म्हणलं का? विंडो शॉपिंग अशी असते का? सगळं ट्राय करून बघून एकदम. आता आवडलेलं तेवढं बघतेय मी, खूप जास्त आवडलं. विंडो शॉपिंगची डेफिनेशन बदलली असेल गाईज, मला माहिती नाही. मला काहीतरी दाखवायचे. काय दाखवायचे? हे बघा, छान आहे ना? नाही अगं ट्राय कर, चांगलं नाहीये. चांगलं नाहीये तर ट्राय कर. काय बिलकुल चांगलं नाहीये ते, एकदम घाण दिसते. ट्राय कर जा. बायगन. काय चालू आहे? जा ट्राय कर जा. तिला थोडंफार शक झालंय, पण नेमकं काय चालू आहे आणखी ते तिला कळालेलं नाहीये. आणखी मजा घेऊ शकतो आपण थोडा वेळ. आल्याबरोबर खायला तर आलोय आम्ही गाईस. तर मी आता म्हणणार आहे ते खायचे फक्त. कळलं? तुमच्या मनावर आहे. का? हे बघा, इथं पिझ्झा हट आहे. मला पिझ्झा खावासा वाटतोय, आपण पिझ्झा खायला जाऊ. पिझ्झा? हम्म. ठीक आहे चल. हा चल. ओय ठीक आहे म्हणलात ना अर्जुन? ठीक आहे ना, चाललोय ना पिझ्झा हटला. अर्जुन ते पिझ्झा हट आहे का? पिझ्झा हट इथं आहे ना अर्जुन. अर्जुन काय चालू आहे? पिझ्झा हट. पिझ्झा खायचंय मला पण. पिझ्झा खायचं मला पण खायचंय पिझ्झा. चल. अर्जुन मला नाही खायचंय बर्गर, पण चल इकडे. खायचं नाहीये तर काय? काय चालू आहे? काय चालू आहे? बर्गर नाही खायचंय मला. तुला? बर्गर खायचं नाही तर इथं काय? तुला खायचंय का बर्गर? चालतंय का? अर्जुन मला चालतंय का? ठीक आहे. मला नाही खायचंय पण खाऊया. चल. माझ्यासाठी खाते घेताय का? हो. वेडा झाले हा. माहित नाही गाईज, पागल सारखं करतोय. एनिवेज आता आम्ही बिचारा पिझ्झाकडे जाणार होते मी. जाऊ द्या, बर्गर खाते आता. मला असं वाटतं आपण घरीच बसायला पाहिजे होतं. इथे येऊन पण तुम्ही मला असं सोफ्यावर बसवले, त्याच्यापेक्षा घरीच बसले असते गाईज मी. 2-4 दुकानं फिरले की आता माझे पाय दुखतात, चल 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 बसूया थोडं. पेट भरून खाल्ले. आता झोप येते मस्त, असं कम्फर्टेबल सोफ्यावर येऊन बसलो इथे. काय आपण बघ ना काय भारी भारी घरातलं सामान आहे. कसलं एकाच टाइमला. बघितलं आमचं प्रेम. एवढं प्रेम आहे तर एखादी गोष्ट घेऊन द्या मला छान काहीतरी. काय देताय? बरं जाऊ द्या. तुम्हाला जर असं अचानक 1 करोड रुपये भेटले तर तुम्ही काय घ्याल? म्हणजे असं घरासाठीच बरं, असं काय नाही की कपडे गेले नाही. घरासाठी 1 करोड. पहिले तर घर घेईल. घर घेईल आणि इथलं सगळं एक एक सामान घेईल. सोफा घेईल, बेड घेईल,
आणि असे डायनिंग टेबल घेईल. संपले 1 करोड, संपले घरालाच संपले 1 करोड. क्वेश्चनच चुकीचं होतं. 1 करोड नको. मी काय म्हणतो 1 लाख घेतलं तर तू काय घेशील? 1 लाख भेटले तर? 1 लाख भेटले तर हा. मी बापरे खूप कन्फ्युज. फक्त घरासाठीच का? घरासाठीच घ्यायचे का? हा, स्वतःसाठी? नेहमी काय स्वतःसाठीच घ्यायचंय का तुला? काही पण म्हणलं की स्वतःसाठीच घ्यायचं. ते घरात घेणारे ते पण स्वतःसाठीच आहे. कुठलं माझंच घर चॅलेंज आहे. वगैरे मी घेतलं, काय शेजारच्या घरात कुठलं नेऊन ठेवणार आहे चॅलेंज का? वगैरे पण केलं ना आम्ही, मला काही घ्यायचं असलं तर त्यात पण अशी वस्तू शोधते जी हिलाच युज होईल. नाही गाईज असं काही नाही. बरं, एवढं मी का काळा सोफा दिसतोय रे घेईन, मी? सोफा घेईन. मी एवढं का काळा दिसतो? तुम्ही काळेच आहेत. मी जर समोर बसली ना गोरी गोरी म्हणून तुम्ही काळे दिसताय. हा, कळलं 1 तास काय करत होती. मी गोरी. 1 तास असं गोरी बनवण्यात घातले तिने स्वतःला, असं पेंट केलंय. हे बघा मी इथं बसलीये तुमच्या सोबत. लाईट आहे का तसं? हा, हे बघ आता गोरे दिसत नाहीये तुम्ही, आता पण काळेच दिसताय. लाईट तशी आहे, लाईट. लाईट नाहीये चांगली. एनिवेज गाईज आता मी फ्रेश झाली, आता शॉपिंग करायला अजून मी तयार झाली, तर मी चलते. अर्जुन तुम्ही बसा थोड्या वेळ, ठीक आहे? आणि गाईज बघा अर्जुनचं शर्ट इतकं भारी दिसतंय आज. कोणासारखं दिसतंय सांगू? वाटलं मला तिकडे जाणार आहे. हे बघा इकडे बघा. सोफ्याची किंमत काय? तुम्ही नाही घेऊ शकत, जा. का बरं घेऊ शकत नाही? 1 करोड रुपये भेटलेत आम्हाला आता. चला. गुड वन, गुड वन, गुड वन, गुड वन. सोफाच काय अर्ध दुकान खरेदी करू शकतो आम्ही. आत्ताच 1 करोड भेटले का तुम्हाला? येस. तुमचा नवरा गेला का आणायला अजून काय काय सामान? करंट लागतोय तुम्हाला अर्जुन? सिरियसली करंट लागलं मला. कस काय? अर्जुनच्या अंगामध्ये करंट दौडतंय. कनेक्शन असं आहे, ते पिछले जन्म का कनेक्शन आहे आपला. असं हात लावलं की करंट लागतं. आठवतंय का पहिलंच काय? हा. कोण होतो सांगा? हं? कोण होतो आपण? मी राजा होतो, तू दासी होतीस. मग मी तुला राणी बनवलं. हे जे आहे ना, हे बघ ना कसलं सही. घाणेरडा राजा होता, मग दासीला राणी कोण बनवते? म्हणून तर असं या जन्मी परत आलीस तू. चला अजून तुमचा घोडा मागच्या जन्मातला. तुमचं बसा त्याच्यावर, बसताय का? बसू का? मी रागात आले पण उगी काही म्हणले नाही अर्जुनला. काहीच तुम्ही मागच्या जन्मात सुद्धा मला दासी कसं म्हणू शकता? असं मला धुंदलं आठवलं ना, नीट नाही आठवलं म्हणून. करंट लागला, परत करंट लागला. मी तुला असलं काहीतरी वेगळं बोललं ना, मला करंट लागतंय. कळलं कळलं का? नीट राहायचं माझ्यासोबत, नीट किती राहायचं. शिव्या देत आहेस, लगेच इन्स्टंट मला करंट लागतंय. पण ते घोडा भारी होता, बसायचं होतं त्याच्यावर. गाईस तुम्हाला मला काहीतरी दाखवायचंय. माझ्या पीछे देखो, पीछे माझ्या मागे बघा. तो बिचारा मॉल मध्ये येऊन अभ्यास करत बसलाय आणि माझा नवरा मॉल मध्ये येऊन फोन बघत बसलाय. एवढी सुंदर बायको सोबत असताना कोणता व्यक्ती बसते बायकोला अशी वेगवेगळी शॉपिंग करून मुलींची देते? सुपर पॉवर बघितली का? त्या मुलाच्या अभ्यासावरून बायकोच्या शॉपिंग वर आली डायरेक्ट. हो, मग Seriously? तुम्हाला माझ्यासोबत शॉपिंग नाही करत असं वाटत का? लग्न झालंय आपलं. मग काय काय लग्न झाले तर काय नाही काय कोण- काय नाही काय नाही काय नाही काय नाही. नाही ते काय सांगा लवकर. म्हणजे असं गर्लफ्रेंडला घेऊन आल्यावर जास्त शॉपिंग करवता ना माणूस. गर्लफ्रेंड पाहिजे तुम्हाला? गर्लफ्रेंड पाहिजे का? हो हा? हो. तू पाहिजे. फक्त माझी बायको नको बनवा, गर्लफ्रेंड पण बन असं म्हणायचंय मला. ठीक आहे? मौत को छूके टक से वापस आ. खतरों के खिलाडी आहे मैं, खतरों का खिलाडी. समजी घ्या. मी गर्लफ्रेंड नाही, सगळंच आहे तुमचं, हे लक्षात माझी ठेवायचं. फ्रेंड आहे, गर्लफ्रेंड आहे, बायको आहे. हा तू एवढं डिस्टर्ब केलंस त्याला, ते उठून गेला बेचारा. शेट्टी यार बिचारा गेलं नाही, त्याचा अभ्यास झाला असेल. झाला किती वेळा नसेल, अभ्यास तुझं करणार? किरकिर ऐकून तो गेला. अच्छा मी तर नाही जाऊ शकत, तो गेला उठून. व्हेरी गुड, वेल डन मित्रा. अर्जुन मॉल मध्ये भांडणं होतील बघा. तू जरा जास्तच बोलत आहे असं नाही वाटत आहे तुला? नाही. आणि मी काय म्हणतो ते बघ, तिथं मीना बाजार मध्ये साड्या बघ ना कसले भारी दिसतात. हा ते आहे गाईज, खूप सुंदर सुंदर साड्या आहेत इथं. जाऊ का? हो, बघून येत जा. तुम्हाला इथे बसायचं असेल आराम फोन बघत, आलाय कशाला हो तुम्ही? धरा, आलाय कशाला? हा? पकडा. कुठे चालले? कुठे चालले? जाऊ नाही देणार. कुठे चालले? काय चलो. झालं? हा? काय झालं? बकवास महाग होतो खूप जास्त. मग काय झालं? आवडलं का? इतकी जास्त किंमत होती त्याची, वाटलं पण नाही किती तेवढ्याचं असेल म्हणून. अगं पण तुला आवडलं का? घेऊया आपण. चल. लय महाग होतं ते. मग काय, तुला आवडलं तर घेऊया ना. महागचं काय? आवडलं का? नाही नाही. नको नको. अगं खरंच सांग, आवडलं का? नाही तेवढं. तेवढं नाही आवडलं? नक्की? हो, चलो नेक्स्ट कुठे? कारण की गाईज तुम्हाला सांगू का, माझा नवरा
ते आवडलं म्हणलं की काय नाही, ते कार्ट मध्ये असतं आमच्या. त्याच्यासाठी मी खूप विचार करून गोष्टी घेते. शॉपिंग तर करायची असते पण महाग गोष्टी घ्यायच्या पण मग नसते. विचार करून घ्यायचे असतात गाईज. अफोर्डेबल आहे का किंवा वर्थ इट आहे का, मला असं वाटतं. आणि ह्यांचं उलट असतं, आवडली घ्या. मग आवडलेलं घ्यायचंच असतं ना. बर, फोन का बघताय? कारण नसताना वेळ घालायचे. फोन फोन घ्यायचे म्हणून. अजून सिरियसली फोन घ्यायचा आपल्याला? हा तुझ्यासाठी. हे कधी ठरलं? आत्ता. मजाक नका करू, खरं सांगा. अजून हा खरं तुझ्यासाठी घ्यायचं. कुठलं वेळा? 17. अजून सिरियसली हा माझ्यासाठी सरप्राईज आहे. बघू, दाखवा ते ऑरेंज चल डायरेक्ट बिल करू चल. बिल. बघू तरी द्या ना. डायरेक्ट बिल. मग बाहेर कुठं? अर्जुन, काय काय चालू आहे? काय यार काय अर्जुन मगापासून असंच करताय, काय असलं कशामुळे वागताय तुम्ही? आता कळालंच आहे का तुला काहीतरी झालंय वागलंय म्हणून? धरा, मला चिडचिड होते यार अर्जुन. आता काय वाटतंय तुला मी काय करत होतो आता एवढं सकाळपासून दिवसभर? वेडे माणसं जसं वागतात तसं वागत होतं. वेड्यासारखं वागत होतो. हो. काय मी काही पण बोललं की काहीतरी वेगळंच म्हणायचं, काहीतरी हेच करायचं. मग आता बरं तुला काय वाटतं मी काय करत होतो सांग? काहीतरी होतं वेगळं पण काय वेगळं होतं? सांगितलं ना, वेड्यासारखं करत होतात म्हणून. वेड्यासारखं करत होतो काय? हसताय कशामुळे? मला सिरियसली खूप राग आलाय. मी 1-2 वेळेस म्हणलं उगे जाऊ दे माझ्यासोबत मजाक करत जास्त असते. झाली हिला सांगून टाकूया आपण, म्हणजे यांना पण माहितीये मी काय करत होतो ते. काय? म्हणजे मला जे काही वाटलं ना त्याचं मी उलट बोलत होतो तुला फक्त. म्हणजे आता मला पिझ्झा नव्हतं खायचं, मग खोटं मी नका तुला बोलू. म्हणत होतो की पिझ्झा खायचं. खोटं बघ नका बोलू. रिकॅप जा. पिझ्झा नव्हतं खायचं मग तुला म्हणलं पिझ्झा खायचंय. म्हणजे मला जे म्हणलं तू माझा चांद आहेस, तू माझी डायमंड आहेस, तू काय की आहेस, ते पण खोटं होतं. हा? नाही ते कुठं नव्हतं, पण बाकीचे असे जे डिसिजन्स होते आपले, फोन घ्यायचं नव्हतं पण घ्यायचंय म्हणलं. अरे यार काय असलं काय यार, मला आता इतकं आठव, आता सगळं सेन्स आठवलं बनेल. मला. ते मॅक्स मध्ये पण तसंच केलं. अजून ते काय ह्याच्यामध्ये पण आल्याबरोबर मला सू नाही आली, पण मी म्हणलं, पण मला आता सिरियसली राग आला होता अर्जुन. बरोबर, असं नाही करायचं. असं नाही करणं. मला तिथं जाऊन मध्ये काहीच मला म्हणतात की फोन घ्यायचा आता, आपल्याला आत्ता घ्यायचा. मला वाटलं सरप्राईज आहे. बरं घेऊया आपण, तुला फोन घेऊया पण आता नाही, तुझ्यासाठी नंतर कधीतरी सरप्राईज देईल. ठीक आहे? आता सांगून काय सरप्राईज आहे तुझ्यासाठी? पण कधी ते नाही सांगणार ना आता. ठीक आहे. काही आमच्या सिरियसली मला आता खूप राग आला होता. भांडणं होता वाचलेत. चलो. ओके, तुम्ही ना माझ्या फक्त त्रास द्यायचं बघता बघा. त्रास चला नाही, आता. असंच मज्जा घेत होतो तुझी, पण तू असं हायपर होते अचानक. बरं जाऊ द्या गाईज, मला लिपस्टिक घ्यायची आहे माझी. आम्ही तेवढी घेतो आता. ते घेऊन आता आम्ही निघतो, मला खूप जास्त दमलोय मी. ती लिपस्टिक घ्यायची आहे पण हो आता. घ्यायची आहे. हा ठीक आहे. हम्म. मग आपण ब्लॉग एंड करूया. आम्ही Yes. लिपस्टिक घेऊन मग जातो गाईज. हा. चलो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अरे काय करंट लागतंय रे, अर्जुनच्या अंगात काहीतरी आहे. आज खूप करंट लागतंय मला. हा, पण ठीक आणि आहे गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माहित नाही आम्ही भेटूया. नॉर्मल ब्लॉग करायला आलो होतो, या माणसाने असं काहीतरी केलंय माझ्यासोबत. पण ठीक आहे, तुम्हाला आवडला तर लाईक करा नक्की. Yes. बाय आणि सबस्क्राईब करा.